तर कसे आहात सगळेजण. मी निघालो कॉलेजला आणि मग कॉलेजला झालेलं लेट तर मी धावत 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 गेलो आणि मग बघतोय तर काय नेहमीसारखं स्कॅनच नाही करत आहे माझा चेहरा. काय नेहमीची फालतूगिरी. आणि मग डिपार्टमेंटमध्ये कोणच भेटलं नाही तर 2-3 मित्रांना पकडून कॉफी प्यायला गेलो आणि मग नंतर आम्ही रील बनवल्या आणि खूप मज्जा केली. रील तर आम्ही बनवतो पण त्याला अपलोड करायला पाहिजे म्हणून आम्ही गेलो ॲक्सेस केला मॅडमकडे. आणि कुठलीही सिरियस गोष्ट चालू असताना मी मस्ती नाही केली तर सक्षम कसा, तर हेच चालू होतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो शूटला. शूटमध्ये खूप सारी मस्ती चालू होती आणि खूप सिरियसली मी फोटो काढत होतो आणि सगळेजणं तिथून आम्ही सगळे परत आलो डिपार्टमेंटमध्ये कॅमेरा आणि ट्रायपॉड ठेवायला. आणि इथे की कसं वाटतं मी बघत बसलेलो आणि मग तिथून सगळेजण परत गेले. मग चालू झालं लेक्चर आणि हे जे सिरियस आणि मन लावून दिसणारे विद्यार्थी यांचं एकच कारण, ते आहेत आमचे सर. कारण ते बोलले जिथपर्यंत काय न्यूज लिहून होत नाही तिथपर्यंत मी काय तुम्हाला सोडत नाही. मग मी आलो मॅकरूममध्ये आणि मगाशी काढलेले फोटो करायला लागलो कॉपी आणि खरंच आपण काढलेले फोटो नीट आलेत की नाही करायला लागलो चेक. नंतर निघालो आम्ही शूटला ट्रायपॉड, लेबल आणि कॅमेरा घेऊन. तर असा झोपेत विचित्र चेहरा घेऊन आम्ही गेलो शूटला. मी, स्वराज दादा आणि होते सर. तिथे गेल्या गेल्या केला पटापट सेटअप आणि सेटअप करताना लक्षात तर आलं काय की आम्ही आणलाच नाही हेडफोन. तर खूप ओरडा खाल्ला. तर कम्प्लीट केलं आम्ही शूट आणि प्यायला लागलो आम्ही सगळे कॉफी. त्या दिवशी आम्हाला तर नाही पण सरांना एक गोष्ट समजली की काही बोलून उपयोग नाही सिच्युएशनला आणि आम्हाला तर अजिबातच. गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हेडफोन विसरायचा नाही. परत आल्यावर बघतोय काय आम्हाला आमच्या गाड्याच नाही भेटत आणि जेव्हा गाड्या भेटल्या आम्ही झालो सगळे खुश. बाय बाय असं करत निघालो. व्हिडिओच्या नादात फोन विसरेल रे.